राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्वामी महाराज की स्वानंद सुख निवासी जोग महाराज की जय हरे नमः हरे नमः हरे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातरा जुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकमये मुह्यन्ति यस्सूरयः तेजो वारिमृणां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदारदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति शरण शरणैकनाथा चरणी माथा टेला नका पाहू गुणदोष साधू दास आता मद उपेक्षिता नाही सत्ता पुरी तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुणदोष झालो दास पाया संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज वैराग्य रागरसिक तुकोबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज भारतवर्षातील सकल संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन भक्त वांछा कल्पतरो करुणा सिंधू कृपा सिंधू दीनबंधू पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे करुणेमुळे या पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये की ज्या महिन्याचा गौरव करत असताना स्वतः भगवंत 10व्या अध्यायामध्ये म्हणतात की जगामध्ये माझ्या ज्या काही वेगवेगळ्या विभूती आहेत त्यामध्ये मासाना मार्गशीर्षो हम या 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष ही माझी विभूती आहे, हे माझं स्वरूप आहे. अशा या पवित्र महिन्यामध्ये आणि आपल्या जवळच असलेल्या देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांच्या पुण्यतिथीचा उत्सवही या एकादशीला आहे. अशा या सुंदर पर्व काळामध्ये अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 1 नंबर 3 माणिकनगर या ठिकाणी याही वर्षी अतिशय उत्सवपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरण पार पडतोय आणि त्यामध्ये हा पंचदिवसीय कीर्तन महोत्सव सत्संग म्हणा त्यामध्ये या दुपारच्या सत्रामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतातील एकादश स्कंदावर जी टीका केली ज्याला एकनाथी भागवत असं म्हणतात त्या एकनाथी भागवतामध्ये सुद्धा
श्रीकृष्ण भगवंताचे पूर्वज यदू आणि दत्तात्रय भगवंत त्यांना अवधूत असं म्हणतात. या दोघांमध्ये संवाद झाला आणि या संवादामध्ये अवधूतांनी यदूला आपलं जीवन संपन्न करण्यासाठी कशा पद्धतीने संपन्न ते करायला पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे हा विषय सांगत असताना मी माझ्या जीवनात 24 गुरु केले. पण ते 24 गुरु कोणते, त्या गुरुकडून मी काय शिकलो, अशा प्रकारचा गोड हा विचार नाथ महाराजांनी आपल्या मराठी भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये खूप गोड असं समजून सांगितलं. बहिणाबाईंनी वर्णन केलंय, ज्ञानदेवे रचिला पाया आणि मग उभारिले देवाला. आणि पुढे सांगत असताना तुका झालाशी कळस आणि भजन करा सावकाश. आता थोडंसं बारकावा आपण लक्षात घ्यायचा आहे की एकनाथी भागवताचं प्रवचन करण्याचं किंवा त्यावर कथा करण्याचं, कथा म्हटल्यापेक्षा प्रवचन करण्याचं मानस का आपण समोर घेतला, तर त्याचा उद्देश मी आपल्या पुढे सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी 1200 शतकामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचला. म्हणजे काय केलं, तर या संप्रदायाला एक तत्वज्ञानाचा ग्रंथ दिला. तसं मौलीने सांगितलं की हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी होदे याचा माझा मराठाची बोल कौतुके, अमृताते ही पैजेसी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवे. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर वारकरी संप्रदाय नव्हता असं नाही, होता, परंतु या वारकरी संप्रदायाला स्वतःचा अध्यात्माचा तत्वज्ञानाचा ग्रंथ नव्हता. ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाला पायाभूत असा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दिला. अर्धकाम पूर्ण झालं आणि त्यानंतर वारकरी संप्रदायाचा हा प्रवास सुरू झाला. मग प्रेममूर्ती नामदेव महाराज असेल, सावता महाराज असेल, गोरोबा काका असेल, ही सगळे संतांची मांदियाळी ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये झाली. परंतु 1200 शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. ते दुःख महाराष्ट्राला होतच, परंतु त्या दुःखाबरोबर मोठं दुःख असं झालं की त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये इस्लामांचं आक्रमण झालं. कारण वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहासाचा सोबत चालतो. आपल्या जवळच असलेला हा देवगिरी किल्ला यादवांचं राज्य तिथं होतं. रामदेव राय त्याचं नाव, मुलाचं नाव गोविंदराव असं नाव. एकनाथी भागवताची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघतो. त्यामुळे त्या अल्लाउद्दीन खिलजीने त्या 1200 शतकामध्ये इथं आक्रमण केलं भारतामध्ये आणि विशेष करून दौलताबादला तो आला होता. दौलताबाद देवगिरीला आणि मग देवगिरीला त्याने आक्रमण केल्यानंतर तो सगळा इतिहास मला सांगायचा नाहीये. त्यांनी त्या किल्ल्यालाच बाहेरून असा तो वेढा टाकला आणि मध्ये अन्नधान्य न राहिल्यामुळे हा रामदेव राय स्पेशल शरण आला अल्लाउद्दीन खिलजीला. आणि मग त्यांनी आपलं राज्य तर बहाल केलंच, पण आपली जेठाई नावाची मुलगी सुद्धा त्याला देऊन टाकली. बरं, ही सगळी घटना घडली 1200 शतकामध्ये. या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि इस्लामांचं आक्रमण या महाराष्ट्रावर झालं. त्याचा परिणाम असा झाला की ज्ञानेश्वर महाराज गेल्यानंतर 200 वर्षापर्यंत या महाराष्ट्रात संतच नव्हतं. हे किती भयानक परिस्थिती असेल. मौली गेलेत, इस्लामांचं आक्रमणही झालंय, परंतु हे इतके खतरनाक होते, विचित्र होते की यांना फक्त देश लुटायचा नव्हता, तर इथं असलेल्या माणसांना मुस्लिम करायचं, सगळ्या माणसांना आपल्या झेंड्याखाली आणायचं. म्हणून यांनी फक्त मंदिरच नेस्तनाबूत केले नाहीत, तर त्यांनी हिंदूंच्या कत्ला केल्या आणि त्यांना सांगितलं बऱ्या बोराने तुम्ही मुस्लिम व्हा, आणि जर मुस्लिम होणार नसेल तर मरायला तयार व्हा. हिंदूंच्या समोर त्यांच्या स्त्रिया, त्यांच्या मुली यांचे बलात्कार झाले. त्या काळामध्ये ज्या वाचल्यात त्यांना आपल्या दासी म्हणून त्यांनी ठेवले.
या 200 वर्षाच्या काळामध्ये कितीतरी हिंदू मुस्लिम झाले, पण या 1300 शतकानंतर मग 1500 शतकामध्ये एकनाथ महाराजांचं प्राकट्य झालं. किती विशेष कार्य होतं. ज्ञानेश्वर महाराजांचा जो अवतार कार्य आहे ते स्वधर्माच्या आणि स्वराज्याच्या त्या पार्श्वभूमीमध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार जेव्हा झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये परक्यांचं राज्य नव्हतं, हिंदूंचं राज्य होतं. आणि एकनाथ महाराज जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा परिस्थिती काय होते, तेव्हा परिस्थिती अशी होती की 5 बादशहा या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवत होते. आणि मग त्या काळामध्ये हिंदूंना आपण हिंदू आहोत असं म्हणण्याची सुद्धा भीती वाटत होती किंवा लाज वाटत होती. आपल्याला मी सांगतो की त्या काळामध्ये आपली हिंदूची लोक मुलांची नावं सुद्धा मुसलमानी ठेवायला लागली. आता आपल्याकडं फकीर वगैरे हे जे नाव आहे हा तोच प्रभाव आहे, त्या राजवटीचाच तो प्रभाव आहे. आणि मग त्या काळामध्ये एकनाथ महाराजांचं प्राकट्य झालं. त्यांनी पाहिलं की सगळीकडं आपण ही यवनशाही माजलेली आहे, हिंदूंना कुठलं अस्तित्वच राहिलं नाही, लोक आपले ग्रंथ विसरलेले आहेत. आणि सुद्धा लोक विसरले होते. म्हणजे आता नाथ महाराजांचं जर मला कार्य सांगायचं मी जर बसलो आपल्याला तर मला भागवताकडे येणार एवढं मोठं कार्य त्यांचं. स्वतः ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की माझी समाधी जिथं आहे ती समाधी लोकांना माहिती नाही. जे आजान वृक्ष लावलेले होते त्या आजान वृक्षाच्या मुळ्या माझ्या कंठाला येऊन लागलेल्या आहेत. नाथ महाराज आपल्या काही शिष्यासह भाविकासह आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर आळंदी कुठं आहे हेच त्यांना सापडेल. सगळीकडे त्या बेड्या बाग उघडलेल्या आहेत, सगळीकडे असं जंगल झालेलं आहे. आणि नाथ महाराजांना कळेना की ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधू कुठे. आणि मग त्यांनी विचार केला की इंद्रायणीच्या तीरातीराने जाऊन आपण ती शोधू शकतो. जेव्हा हे सगळे भाविकजण आणि नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधायला लागले ते एवढं मोठं जंगल होतं की यांची ताटातूट झाली. नाथ महाराज पुढे निघून गेले. ह्या लोकांना नाथ महाराज दिसेना. त्यांच्यासोबत उद्धवही गेलेला होता, त्यांच्यासोबत तो गावबा सुद्धा गेलेला होता. ते आवाज देतात. गावबाचं वैशिष्ट्य असं सांगितलं गुरुजी की त्याला दुसरा मंत्रच माहिती नव्हता, तो फक्त एकनाथ 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 असं म्हणायचा. नाथ महाराजांच्या यांची ताटातूट झाल्यानंतर तो फक्त म्हणायचा माझा नाथ कुठं गेला, एकनाथ एकनाथ. आणि मग 2 दिवसापर्यंत नाथ फिरले, कमरापर्यंत त्यांना चिखल लागलेला अंगाला. तिथं फिरत असताना काटेरी झुडपं आहे, त्यांनी कपडे फाटून गेले. फक्त एकच वेळ की मला माऊलीने बोलवलं. आणि मग फिरता 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 त्या जंगलामध्ये एक शिवालय दिसलं ज्याला आपण सिद्धेश्वराचं मंदिर म्हणतो. आणि मग त्या सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ गेले. तिथं असलेला नंदी ती पूर्ण दृष्टांतामध्ये सांगितली की तो नंदी हलवला. आणि मग त्या नंदीला हलवल्यानंतर तिथं खाली एक गुफा होती. त्या गुफेमध्ये प्रवेश केला. पुणे एकनाथ महाराज प्रवेश केला आणि गेल्यानंतर तर पाहतात तर काय एक प्रकाश एक अलौकिक असा सुगंध होता. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी पाहिलं, डोळ्याने दिसत आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचं आलिंगन करायला गेल्यावर त्या हातात पुतायचं चैतन्याचा पुतळा आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आता एक काम करा तुम्ही, ही जी ज्ञानेश्वरी आहे ही ज्ञानेश्वरी सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना आता माहिती राहिली नाहीये. बऱ्याच त्याच्यामध्ये अशुद्ध ओव्या झाल्या. तुम्ही आता हे काम करायचं. एकनाथ महाराजांनी तो ग्रंथ घेतला. त्यानंतर जिथे हे सगळे मंडळी पैठणकर येऊन थांबले होते आळंदीमध्ये, यांना सगळ्यांनी येऊन भेटले. आणि मग ही सगळी जागा साफ केली, माऊलीची समाधी प्रकाशामध्ये आणली. आणि त्यानंतर एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्धी केली. म्हणजे काय, या 200 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राला हे सुद्धा माहिती नव्हतं की ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी सुद्धा जर आपल्यापर्यंत आली असेल तर त्याला कारणीभूत नाथ महाराज. हा एक भाग त्याच्यामध्ये झाला. आता ज्ञानेश्वरी तर झालीच होती, परंतु ज्ञानेश्वरीची भाषा ही गरुड झेप, सगळ्यांना झेपणारी अशी ती भाषा नाही. असं जर पाहिलं तर अर्जुनासारखा अधिकारी त्याला पाहिजे. मग एकनाथ महाराजांनी असा विचार केला की अर्ध काम झालंय,
कारण भगवंताने, श्रीकृष्ण भगवंताने उपदेश केलेली गीता आणि त्या गीतेवर भाष्य केलं ज्ञानेश्वरी. पण श्रीकृष्ण भगवंताने एक अजून ग्रंथ सांगितला आपल्या अवतारामध्ये. तो कोणता ग्रंथ सांगितला गुरुजी? तो भागवत सांगितला. कोणाला सांगितला? उद्धवाला सांगितला. उद्धवाला तो ग्रंथ सांगितला. मग एकनाथ महाराजांनी असा विचार केला की हे जे भागवत आहे, या भागवतावर मराठी टीका करायला पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये एकनाथ महाराजांनी मराठी भाषेसाठी जो भागवत महापुराण आहे की त्याच्यामध्ये 12 स्कंद आहे, म्हणजे 12 स्कंद आहे. त्या 12 स्कंदातील 11वा जो स्कंद आहे त्या 11व्या स्कंदावर टीका केली. टीका केली म्हणजे मराठी भाष्य केली. बरं, 11वा स्कंद का निवडला त्यांनी? तर सर्व भागवताचा सार हा 11वा स्कंद आहे. आणि 11व्या स्कंदामध्ये विचार असा आला की भगवंत जेव्हा आपला अवतार कार्य संपून निघाले तेव्हा उद्धवाला त्यांनी उपदेश केला आणि त्यांच्या उपदेशातून जे तत्वज्ञान आले ते 11 स्कंदामध्ये आहे. आणि मग एकनाथ महाराजांनी त्या 11 स्कंदावर भाष्य केलं मराठीमध्ये आणि त्याचं नाव एकनाथी भागवत. आता बऱ्याच लोकांना हेच माहिती नाही आहे की एकनाथी भागवत काय आहे. तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एका काळामध्ये असं होतं गुरुजी, जेवढा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला जायचा त्याच्यापेक्षा अधिक अभ्यास एकनाथी भागवताचा केला जायचा. अलौकिक असा ग्रंथ आहे. वारकरी संप्रदायामध्ये असं म्हणतात की अभ्यास कोण चिंता पण ना, जर ज्ञानेश्वरी योग्य करून घ्यायची असेल तर त्यांनी एकनाथी भागवत करून घेतला. इतका अलौकिक तो ग्रंथ आहे. आपला विषय हा चालू होता की एकनाथ महाराजांनी केलं काय मग त्या काळामध्ये? एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ निर्माण केला. त्यानंतर शेवटचा ग्रंथ त्यांनी भागवत रामायण गुरुजीच्या मुखातून आपण दरवर्षी तो ऐकतो. तो का त्यांनी केला की ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये त्यांनी वर्णन असं केलं. रामायणाचा तो विशेष उद्देश असा होता की आपल्या लोकांमध्ये लढण्याची प्रवृत्ती निर्माण होती. अरे रावणासारखा दुष्ट पराजित होऊ शकतो तर इस्लामी राजवट का पराजित होऊ शकत नाही? सर्वसामान्यामध्ये हिंदू धर्मामध्ये एक बल निर्माण होतो, हिंदू धर्मामध्ये धैर्य निर्माण व्हावं यासाठी रामायणाची निर्मिती झाली होती. आणि भागवताची निर्मिती यासाठी झाली होती की आता 200 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एक नवीन ग्रंथ आला नाहीये. आणि दुसरा विचार तर होता की भगवंताने जो दुसरा उपदेश केला भागवताच्या रूपाने तो सुद्धा मराठीमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे काय झालं हे सगळं मी कशासाठी बोलतोय? जवळपास हा महाराष्ट्र 1000 वर्षापर्यंत इस्लामांच्या राजवटीमध्ये राहिला. मला बोलणं कळतंय ना आपल्या सगळ्यांना? थोडंसं मी गंभीरतेने बोलतोय परंतु आपण बारकाईने ऐकलं कळेल. 1000 वर्षापर्यंत हा महाराष्ट्र इस्लामी लोकांच्या आधिपत्याखाली राहिला. आता पुढचा आहे, या जगाचा इतिहास असा आहे की एखादा देश एखाद्याच्या आधिपत्याखाली, म्हणजे एखाद्याने आक्रमण केलेलं आहे आणि ज्याने आक्रमण केलं त्याच्या गुलामीमध्ये जर 50-100 वर्षे जरी राहिला तर तो आपली संस्कृती विसरून बसतो आणि ज्याने आपल्यावर आक्रमण केलंय त्याची संस्कृती स्वीकारतो. बरं, हे कधी झालं? तुम्ही म्हणाल आज आहे काय? हो, आज आहे ना. आता आपल्याकडं बरीचशी जी जीवनशैली दिसते ही इंग्रजाची जीवनशैली दिसते. आता थोडंसं विषयांतर होईल माझं, पण ते विषयाला सोडून नसेल. आज लोक चहा पितात, आपण पाहतो, तुम्हाला कळेल असं. आपल्या कुठल्याही ग्रंथामध्ये आणि आपल्या कुठल्याही आयुर्वेदामध्ये चहाचा उल्लेख नाही. काढ्याचा विचार आहे, दुधाचा विचार आहे, चहाचा विचार नाही. मग लोक चहा का प्यायला लागले आपल्याकडे? कोणाला सांगता येणार नाही, पण आम्ही पित असतो फक्त, आम्हाला काय माहिती कशाला प्यायला लागले. तर चहाचा इतिहास असा आहे की इंग्रज जे लोक आहेत ते थंड प्रदेशामध्ये राहतात. आजही या युरोप खंडामध्ये 1 महिना, 2 महिने, 4 महिने सूर्यदर्शनच होत नाही. म्हणजे अशा लोकांना एकतर चहा प्यावं लागतंय, नाहीतर दारू प्यावं लागतं. दारू म्हणजे ते शोक म्हणून पित नाही ते. गरज आहे त्यांना, शरीराची गरज आहे. उष्णता निर्माण बरोबर सांगताय तुम्ही, पित नाही तरी बरोबर सांगताय. माहिती आहे. मग शरीरामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी हे पेय घ्यायचे. मग 150 वर्ष त्या लोकांनी आपलं राज्य केलं. त्याचा परिणाम असा झाला की आमच्याकडं आता पाहुणा आला की पहिलं काय दिलं जातं?
चहा दिला जातो. माणसंही मोठ्याने म्हणतात अहो चहा सुद्धा दिला नाही त्यांनी. पण हे घडलं का? मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. हे का घडलं? इंग्रज 150 वर्ष राहिले की नाही तुमच्या देशामध्ये. त्याचा परिणाम असा झाला की आमच्याकडे जो पोशाख होता म्हणजे पूर्वीचा, ती भारतीय पोशाख धोती आहे, हा शर्ट आहे. हे पॅन्ट शर्ट हा पोशाख मुळामध्ये भारतीय नाहीच आहे. मग तुम्ही म्हणाल काढून ठेवा. आता काढून ठेवू नका, पण आठवण ठेवा तिथे. हे सगळं मी कशासाठी बोलतोय? एखाद्याच्या आधिपत्याखाली, एखाद्या देशाच्या आधिपत्याखाली आपण 100 वर्ष जरी राहिलो तर आपली संस्कृती आपण विसरून त्या संस्कृतीत अवलंबतो. मी आपल्याला असं विचारतो की 1000 वर्षापर्यंत जर आम्ही इस्लामाच्या राजवटीत राहिलो असेल, त्यांच्या राज्यामध्ये राहिलो असेल आणि तरीही आमचा धर्म टिकून राहिला, त्याचं कारण काय? कधीतरी आम्ही विचार केला का? हा सिद्धांत लक्षात आला आपल्याला की 100 वर्षामध्ये सगळं परिवर्तित होतं, पण 1000 वर्षामध्ये तुम्ही त्यांच्या आधिपत्याखाली राहिले. हिंदू म्हणून घ्यायला तुम्हाला लाज वाटावी. तुम्ही हिंदू आहेत म्हणून त्यासाठी औरंगजेबाने कर लावला होता, झिजिया नावाचा कर होता. का भरायचा तो कर? तुम्ही हिंदू आहात ना म्हणून तो कर भरायचा. तुम्ही तुमचा अपराधच एवढा आहे फक्त की तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आलात. तुम्ही नापाक आहात, काफिर आहात तुम्ही. मला तिकडेही जायचं नाही. मला फक्त एवढंच विचारायचं आपल्याला की मग 1000 वर्षापर्यंत या गुलामीत तुम्ही राहिले, मग तुमचा हा हिंदू धर्म टिकून राहिला कसा? प्रश्न लक्षात आला आपल्या? त्याचं उत्तर एकच आहे. या महाराष्ट्रामध्ये संत अवतरित झाले आणि त्यांनी अशा प्रकारचं वाङ्मय करून ठेवलं म्हणून हा हिंदू धर्म जिवंत करायला लक्षात ठेवा. जर मौलीने ज्ञानेश्वरी करून ठेवली नसते, नाथ महाराजांनी एकनाथ भागवत करून ठेवलं नसतं आणि जगद्गुरु तुकोबांनी गाथा करून ठेवला नसता तर आम्ही कधीच 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 परकीय झालो असतो. कधीच भारतीयता आमची संपूर्ण गेली आहे. हे 200 वर्षामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये जे वाङ्मय झालं त्याचा परिणाम असा झाला की त्या लोकांमध्ये राहून त्यांचा तो अत्याचार सहन करून सुद्धा साधू संतांनी जे विचार आम्हाला दिले होते ते आमचे एवढे अंगवळणी पडलेले होते की त्या परकीयांच्या गुलामीमध्ये सुद्धा आम्ही आमचा धर्म टिकवू शकलो. बसा. आणि मग यामध्ये एकनाथ महाराजांचं कार्य विशेष आहे. बरं, संत जे लढले ते काय हातात तलवारीमधून घेऊन लढले नाही, ते विचाराने लढले. एकनाथ महाराजांच्या जीवनातले एक प्रसंग सांगतो, गुरुजी कसे लढले. महाराजांच्या गाथेमध्ये काही अभंग असे आहेत की ते असं म्हटले की जो अल्लाह मस्जिद में है वही तो अल्लाह विट पे खडा आहे. म्हणजे जो पांडुरंग जो आहे तो आणि तुम्ही ज्याला अल्लाह म्हणतात तो, ते काय वेगळे थोडीच आहे, ते एकच आहे. मग काही मौलवी आणि मौलाना आणि मौलवी नाथ महाराजांकडे एकदा गेले आणि त्यांना म्हणते एकनाथ महाराजांना की महाराज, तुम्ही तुमच्या कीर्तना प्रवचनामध्ये सांगता कि अल्लाह और वो भिट पे खड़ा जो है वो एक ही है, तो फिर आप एक काम कीजिए ना, कल आ जाइए मस्जिद पे. सिर्फ बात करना आसान है, लेकिन सब अगर एक है तो फिर मस्जिद में आ जाइए. आणि तो काळ असा होता, एखादा मनुष्य जर मस्जिदीमध्ये गेला तर आपला हिंदू धर्मच त्याला परत आपल्या हिंदू धर्मात घेत नव्हता, तो बाटला होता. हा सगळा विचार त्याच्यामध्ये. नाथ महाराज म्हणजे कोई बात नाही, मैंने कहा है ना तो कल आ जाऊंगा. पैठण नगरामध्ये असलेल्या हिंदू धर्माला भाग पडला लोकांना. अरे आपला हा धर्मप्रचारक धर्माचार्य आपला, आणि हाच मनुष्य जर मुस्लिम झाला तर कितीतरी माणसं याच्या पाठीमागे मुस्लिम होते. लोकांना चिंता पडली. रात्रभर लोक झोपले नाही. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली, दुतर्फा माणसं उभी राहिले. नाथ महाराजांच्या घरापासून तर त्या मस्जिदीपर्यंत दुतर्फा माणसं उभी राहिले. तिकडून काही माणसं उभी राहिले, तिकडून काही माणसं उभी राहिले. आणि नाथ महाराजांना हात ओढा लागले, महाराज जर तुम्हीच गेलात, तुम्ही जर हिंदू धर्म सोडला तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. नाथ महाराज म्हणजे काळजी करू नका, विजय पांडुरंग आहे ना, माझे जनार्दन स्वामी आहेत ना, काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित. कसे लढले संत मुला. नाथ महाराज गेले, मुल्ला मौलवा तर खूप झाले. वा, आज महाराष्ट्रामधला एक संत आमच्याकडे येतोय, सगळी जनता आमच्याकडे येणार. उत्सव करायला लागले. कवाल्याचा कार्यक्रम ठेवला होता.
आणि मग नाथ महाराज जवळ गेले, कुठं मस्जिदच्या जवळ गेले आणि एक डुकराचं पिल्लू पळत चाललं. संताची लढण्याची पद्धत सांगतो. नाथ महाराजांनी त्या डुकराच्या पिल्ल्याला उचललं आणि आली मस्जिद जवळ. बोले क्या कर रहे हैं, ये हराम है, हराम और हलाल का बहुत चलता है, ये हराम है. ते म्हणते अगर विट पे खड़े होया जो हमारा विठ्ठल है उसमें भी परमात्मा है, या अल्लाह भी परमात्मा है, तो इसमें नहीं है क्या? नहीं, इसमें नहीं है, इसमें नहीं है. नाथ महाराज बोले मैं अकेला नहीं होगा, मैं मेरे भगवान के साथ आऊंगा. मेरे पास जो भगवान है उस भगवान के साथ मैं आऊंगा. क्या मौलवाने सांगितलं आप नहीं आए तो चलेगा, लेकिन वो हराम को नहीं लाना. सगळ्यांना सांगितलं एकनाथ महाराज की जय. लढण्याची पद्धत ही होती. त्या काळामध्ये केवळ तलवारीने लढून जमणारच नव्हतं, कारण ते बलवान होते. त्या काळामध्ये विचाराने लढावं लागलं आणि ते विचाराच्या माध्यमातून निर्माण झाले ते हे सगळे वागले. बरं, हे एकनाथी भागवत निर्माण झालं ते का सहजासहजी झालं का? अहो, बाकी लोकांनी त्याला विरोध केला असे सोडून द्या. त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वतःला धर्ममार्तंड म्हणून घेणारे ब्राह्मण होते. जेव्हा एकनाथ महाराजांनी मराठी भाषेमध्ये लिहायला सुरुवात केली तेव्हा पैठणमध्येच राहणारे, कारण त्या काळामध्ये पैठण जी आहे त्याला दक्षिण काशी म्हटलं जातं. उत्तरेमध्ये वाराणसी उत्तर काशी आणि महाराष्ट्रामध्ये दक्षिण काशी म्हणून पैठण होते. मग कुठलाही न्याय निवाडा जर करायचा असेल तर तो कुठं व्हायचा? पैठणमध्ये व्हायचा. अनेक पंडित मोठमोठ्या पगड्या त्यांनी घातलेल्या होत्या, तेवढाच मोठा अहंकार डोक्यात ठेवलेला होता. एकनाथ महाराजांनी जेव्हा मराठीमध्ये लिहायला लागले तेव्हा ते म्हणायला लागले, अरे ही अमृताची विद्या याने उखाड्यावर आणली, त्यांना नावच कशी वाटत नाही. लोक आमच्याकडे येतात पण हा लोकांकडे जातो, एकनाथाने बाटवलाय आम्हाला. आणि एकनाथ महाराजांकडे येण्याचे या लोकांनी सोडून दिलं होतं, षडयंत्र त्यांनी निर्माण केलं. आणि एकनाथ महाराजांना ते म्हणायला लागले की संस्कृत भाषा देववाणी आहे ती, आणि ही बेकार भाषेमध्ये तुम्ही ही वाणी घेऊन येताय. एकनाथ महाराजांनी सांगितलंय संस्कृत वाणी देवाने केली आणि प्राकृत काय चोरापासून आली. हा, संस्कृत जी भाषा आहे संस्कृत भाषा देवाने केली, संस्कृत भाषेने देवाने केली म्हणतात. आणि मग ही मराठी भाषा का चोरापासून झाली का? ती देवाची नाही का? गुरुजी त्या काळामध्ये तो विद्रोह म्हणजे नेहा पण कळेल तुम्हाला, कळेल पुढे अपराध करताय तुम्ही. त्यामध्ये झालं असं, एकनाथ महाराजांचे 5 अध्याय लिहून झाले होते आणि त्यामध्ये 2 अध्याय हे मुलांना थोडंसं एकनाथी भागवताचे 2 अध्याय तयार झाले होते मराठीमध्ये. आणि पैठणचा मुलगा शिकण्यासाठी गेला होता काशीला. त्याचा इतिहास थोडासा आपण करून घ्या म्हणजे पुढचा नाही लागतात. मग काशीला जाऊन तो मणिकर्णिका घाटावर रोज ह्या एकनाथी भागवताचे म्हणजे मराठी भाषेमध्ये नाथरायांनी जो काही ग्रंथ लिहिला होता, 2 अध्याय, ग्रंथ नाही 2 अध्याय, त्या 2 अध्यायाचा रोज तो पाठ करायचा. काही काशीचे पंडितांनी पाहिलं भागवतासारखा 16 ओहळ्याचा ग्रंथ, भागवत सर्वसामान्य ग्रंथ नाही, 16 ओहळ्याचा आहे. आणि त्यांनी पाहिला अरे हा सामान्य माणूस मणिकर्णिकेच्या घाटावर बसून याचा पारण करतोय. आणि त्या काळामध्ये असलेले जे धर्ममार्तंड आहे काशीमध्ये त्यांना जाऊन कोणीतरी सांगितलं की अहो म्हटलं एवढं मोठं तत्वज्ञान कोणीतरी मराठी भाषेमध्ये केलं. आणि मग त्याला पकडून नेलं, त्या घाटावून पकडून नेलं. विचारलं का रे, हा मोठा अपराध करतो तो, संस्कृत भाषेमधलं तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये कसं वाचतोय तो, कुणी केलंय? त्याने सांगितलं हे पैठण नगरीमध्ये राहणारे एकनाथांनी ते केलं. तिथं असणाऱ्या त्या महंताने सांगितलं लवकर जा ते एकनाथाला इथं घेऊन या. अशा प्रकारचे मराठीमध्ये जर ग्रंथ व्हायला लागले तर तत्वज्ञान मातीत मिळेल, आपला अधिकार त्याच्यावरचा निघून जाईल. एकनाथ महाराजांचा नित्य नियम चालू आहे. 4 वाजले की रोज पैठणमध्ये प्रवचन असायचं सांगतो, अलोट गर्दी असायची. आणि माणसं आले, कथा झाली की सगळ्यांना साखर वाटण्यात यायची. आता उद्यापासून कथेला आल्यानंतर जाऊ दे, आपण 1-1 किलो देणार नाही, परंतु मुठमुठ तरी द्या. मुठमुठ नाही काय, 1-1 घास तरी, चिमूट मूठ नाही, चिमूट तरी द्या. उद्या प्रसाद पण आणा, काय गरज नाही. आता एवढ्या महिला आहे ना, सगळ्या गावाला पुरेल.
एवढा प्रसाद आणलेला आहे. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे की पुरुषापेक्षा स्त्रीची प्रकृती ही प्रेमाची असते. म्हणून आता काय गरज नाहीये, त्या जर नसतं तर मग म्हणावं लागलं असं तुम्हाला, तर उद्या प्रसाद घेऊन यायचा. मग त्या महंतांनी 2 सेवकांना पाठवलं, म्हणजे घेऊन या. नाथ महाराजांचं आपलं नित्याचं प्रवचन चालू होतं. लोक त्या प्रवचनामध्ये असे चिम्म भिजून गेलेले होते. जो दिवस उगवायचा 4 वाजेची वाट बघायची होती. नाथ महाराजांच्या पुढे बसलेला आपल्याला प्रवचन झालेलं आहे. नाथ महाराज उठलेत. काशून हे 2 जण आलेत. नाथ महाराजांनी त्यांना नमस्कार केला. वा वा, काय आमचं महत्भाग्य आहे, काशी विश्वेश्वर भगवंत आमच्याकडे आले, आगतम स्वागतम, या 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 या, आपलं स्वागत आहे. नाथ महाराजांची नम्रता पाहिल्यानंतर त्या सेवकांना वाटलं की कसं यांना सांगावं की आम्ही कशासाठी आलो. हे आमचा एवढा सत्कार करतो पण यांना माहिती की यांना शिक्षा करण्यासाठी आलो आहे म्हणून. आणि मग नाथ महाराज म्हटले या. ते म्हटले नाही, आम्हाला तुम्हाला काही सांगायचं नंतर सांगा, इतक्या दुरून तुम्ही आला. त्या काळामध्ये काय गाड्या नव्हत्या, चालत यायचं, बैलगाडीने यायचं. तुम्ही थकला असाल, थोडं स्नान करा, भोजन करा. भोजन झालं, स्नान झालं, मला सांगायचं काय, नका सांगा, थोडं विश्रांती करा, विश्रांती करा. त्याने विश्रांती केली आणि मग उठले. माझ्याकडे आपण आलात, काय काम काढलं माझ्याकडे, मी साधारण आहे, यकश्चित आहे, प्राकृत भाषेत बोलतो, तुम्ही काशीहून आलात. म्हणजे महाराज तुमचं हे सगळं आचरण बघून तुमच्यासारखा संत महापुरुषांना आमच्या जीवनात पाहिला नाही. पण काय करावं, महंतांनी असं सांगितलं की मराठी भाषेमध्ये तुम्ही जे भागवत केलंय याचे 2 अध्याय काशीला कोणीतरी महाराष्ट्रातला साधक वाचत होता, ते महंताच्या हाती लागले. त्याने सांगितलं की प्राकृत भाषेमध्ये असा अलौकिक ग्रंथ होतोय कसा, तुम्हाला बोलवलंय, काशीला बोलवलंय. तोपर्यंत एकनाथी भागवताचे 5 अध्याय लिहून झाले. नाथ महाराज किती नंतर दुसऱ्या दिवसाच्या प्रवचनाला नाथ महाराज आले आणि सांगितलं लोक हो, आता उद्यापासून प्रवचन नाही होणार ना, उद्यापासून प्रवचन नाही होणार. लोक म्हटले नाथरा का बरं, काशीहून बोलवून आलाय आपल्याला, झालं पाहिजे. फक्त एक काम करा, आता हे जे 5 अध्याय झाले ना, या 5 अध्यायाचं पारण करत जा तुम्ही. किती महाराष्ट्रामध्ये भाविक समाज आहे की त्या 5 अध्यायाचं पारण करत होते. दुसऱ्या दिवशी बोला. नाथ महाराजांची पत्नी गिरजा आहे, अलौकिक चरित्र आहे बाबा नाथ महाराज, अलौकिक. नाथ महाराजांना कोणीतरी विचारलं होतं की का हो, सत्संगासाठी तुम्ही एखाद्या साधू संतांकडे जातात का? ते म्हटले हो, सत्संगासाठी जातो मी, सत्संग करतो ना मी. कुणासोबत करतात? म्हणजे माझ्या बायकोसोबत. एवढी सात्विक आहे की मला सत्संग वेगळा कुणाशी करावा लागत नाही, तिच्याशी माझा सत्संग होतो. गिरजाबाई अलौकिक जीवन महाराज, रोज लोकांचं येणं जाणं असायचं, रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा, वैदापूरच्या होत्या. पण त्या माऊलीने कधीही म्हटलं नाही की माझ्या नवऱ्यामुळं मला एवढा खस्ता खायला भेटतात. ती म्हणायची माझं किती भाग्य की नाथरायाने मला पदरामध्ये घेतलाय आणि त्यामुळे मला हे सगळं करायला मिळते. जेव्हा एकनाथ महाराज निघाले, काय वाटलं असेल त्या माऊलीला, आता हे निघालेले आहे आणि तिथं काही यांना सत्कार करायला बोलवलेलं नाहीये, सगळी तयारी करून दिली. उद्धव सोबत निघाले होते. काय अलौकिक प्रसंग आहे महाराज. नाथ महाराज निघाले पैठणहून, देवगिरी किल्ल्याकडे हात जोडले, देवगिरी किल्ल्याकडे पाहून, आणि जनार्दन स्वामीने सांगितलं गुरुराया, ही भागवत लिहिण्याची प्रेरणा सुद्धा तूच दिली, माझं काहीच नाही त्याच्यामध्ये. ही भागवत लिहिण्याची प्रेरणा तूच दिली, तूच काशीहून बोलवून पाठवला, आता तूच सांगा, आता माझं काय नाही. गुरुविषयी किती निष्ठा, एवढी गुरुविषयी त्याची निष्ठा असेल ना, त्याला कुठेही जाऊ द्या. नाथ महाराज म्हणतात ना, सद्बुद्धीचे घालून शुद्धासन, वरी सद्गुरुची दया परिपूर्ण, शमदम विभूती चर्चोरी जान, वाचे उच्चारी केशव नारायण,
संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. माझा आसन सद्बुद्धीचा, माझ्यावर गुरूंची परिपूर्ण कृपा आहे. ज्या ठिकाणी मी आसन टाकेल तिथलं वातावरण शुद्ध करून टाकेल. मी जिथं बसेल तिथं. आणि मग त्या जनार्दन स्वामीला नमस्कार करून एकनाथ महाराज निघाले, काशीला आले. तिथं आल्यानंतर प्रसंग असा आहे की नाथ महाराज काशीमध्ये आले. ज्या महंताकडे जायचे होते त्या महंतांच्या आश्रमामध्ये नेल्यानंतर त्यांनी मध्ये पडदा लावला. पडदा यासाठी की याचं तोंड सुद्धा मला पाहायचं नाही, या नाथाचं तोंड सुद्धा मला पाहायचं नाही. म्हणजे आपल्या लोकांसाठी त्यांनी हे करून ठेवण्यासाठी किती कष्ट त्यांनी केले हे कळावं म्हणून मी थोडंसं बोलतोय आपल्याकडे. आणि सांगितलं, लाज वाटत नाही का? गिरवाणवाणीमध्ये असलेले, संस्कृत वाणीमध्ये असलेले एवढे सिद्धांत मराठी भाषेमध्ये आणायला लाज वाटत नाही? नाथ महाराज, माझा ग्रंथ आपण एकदा वाचा. जर त्याच्यामध्ये जर शास्त्रविरुद्ध काहीतरी आलं तर मी माझ्या हाताने बोलून टाकेन. माझ्या हाताने म्हणताने विचार केला, एवढ्या विश्वासाने हा बोलतोय त्यामुळे हा ग्रंथ अलौकिक असावा. आणि मला 5 जे अध्याय झालेले होते, 5 अध्याय, त्या 5 अध्यायासाठी तिथले विद्वान पंडित बोलवण्यात आले. त्याचं अवलोकन करायचं, त्याच्यामध्ये काही अपसिद्धांत झालाय का, काही चुकीचं आलंय का. आणि जेव्हा ते 5 अध्याय वाचले तिथले विद्वान म्हणायला लागले, भागवतावर अनेक टीका झाल्या, परंतु एकनाथ महाराजांनी जे अलौकिक भाष्य केलं असं जगात झालं. नाथ महाराजांच्या सोबत असलेले म्हणायला लागले, एकनाथ महाराज की जय. असं झालं. आणि मग त्या महंताने सांगितलं, नाथ महाराज आता तुम्ही तिकडे कुठं जायचं नाही, आमच्याच आश्रमात यायचं. पडदा बाजूला झाला. एकनाथ महाराजांना डोळे भरून पाहिले, पण नाथराज केव्हाही फुगले नाही. माझा परिचय, माझा सत्कार करून साष्टांग दंडवत घातले. काय नाही, माझं तुमच्या आशीर्वादानेच मी सगळे लिहिलंय. आणि मग दुसऱ्या दिवसापासून त्यांच्याच आश्रमामध्ये एकनाथ हे मराठीमध्ये 11 स्कंदावर मराठी भाषेतलं भागवत लिहायला सुरुवात झाली. 2 वर्षामध्ये जवळपास ते मला वाटतं ते भागवत पूर्ण झालं. ग्रंथ एवढा सुंदर तयार झाला की काशीचे पंडित म्हणायला लागले, या ग्रंथाची मिरवणूक निघायला पाहिजे. आणि ग्रंथाची मिरवणूक नाही, नाथ महाराज तुमची मिरवणूक निघायला पाहिजे. हत्ती सज्ज करण्यात आला, अंबारी सज्ज करण्यात आली. हजारो लोक. बघा, हा महाराष्ट्राचा दिग्विजय होता. काशी नगरामध्ये जाऊन महाराष्ट्रातल्या संतांचा तो दिग्विजय होता. हत्ती सजवण्यात आला. दुतर्फा अनेक संन्यासी उभे राहिले, भाविक जन उभे राहिले. नाथ महाराजांना म्हटले, हत्ती आला, अंबारी आली, सगळं सजलंय, आपण बसा ना. एकनाथ महाराजांनी किती नम्र, ते म्हटलं, नाही, माझा अधिकार नाहीये, या ग्रंथाला वर ठेवूया. अंबारीमध्ये ग्रंथ ठेवला. आणि एकनाथ महाराज म्हटले, तुम्ही जसे खाली चालता तसं मी खाली चालेल. ही नम्रता नाथ महाराजांची पाहिल्यानंतर काय या माणसामध्ये एवढ्या अलौकिकता, थोडं काही आलं तर माणसं खाली बसायला तयार होत नाही. एवढा अफाट कर्तृत्व आल्यानंतर हा माणूस महापुरुष म्हणतोय की नाही, या ग्रंथाची अंबरीतून मिरवणूक करायला पाहिजे. आज काका तुम्ही बापू म्हणत होते ना की ग्रंथाची मिरवणूक काढूया, ही परंपरा तेव्हापासून आहे. आणि मग मिरवणूक त्याची झालेली आहे. नाथ महाराज परत महाराष्ट्रामध्ये आले. आणि महाराष्ट्राच्या वाटेला म्हणजे गंगा मातेनं ज्याचा गौरव केला, जिने स्वतः हात करावे, हा ग्रंथ माझ्याकडे द्यावा. काशीतल्या पंडितांनी ज्या ग्रंथाचा गौरव केला, तो ग्रंथ तुम्हा आम्हाला सहज सुलभ पाहायला भेटला. पण मधला काळ असा की लोकांना एकनाथी भागवत म्हणजे काय तेच माहिती नाही. हा कोरोनाचा काळ गेला आपल्या 1 वर्षामध्ये, आपल्याला माहिती सगळ्यांना. आणि आपण शेती वगैरे करणारे मंडळ, परंतु आम्ही आळंदीत राहतो, थोडा अभ्यासाच्या क्षेत्रात असल्या कारणाने. मग आता या काळामध्ये काय करायचं म्हटलं तर गुरुजी, आमच्यासाठी हा कोरोना वरदान ठरला.
मी थोडं गुपचीत सांगतो तुम्हाला. मला असं वाटलं होतं की हा कोरोना अजून 2-4 महिने राहावा. वाटलं होतं मला, परंतु तसं नाही. ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रात आणि इथं कुठलाच रोग थांबू शकत नाही, तर फक्त पांडुरंग थांबणार आहे. आणि मग या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी एकनाथी भागवताचं पारायण केलं. मला असं वाटतं की देवाने माझ्यावर उपकार केले. जर हे लॉकडाऊन आलं नसतं तर एवढा अलौकिक ग्रंथ मला पाहायला भेटला नसता. आणि हा ग्रंथ वाचत असताना काका मला 1000 वेळा वाटलं की आपलं जीव म्हणून टाकायचं. इतका अलौकिक ग्रंथ. म्हणून सहजच विचार असा आला की यावर्षी आपला जो सप्ताह होतो येतगावचा, वेळ पण आपल्याला आपण थांबूया. माझे हे लक्षात होतं की दरवर्षी आपला भावार्थ रामायणाचा विचार होतोच, पण भावार्थ रामायण तरी लोकांच्या कानावर राहिले, परंतु एकनाथी भागवत इतकं आता लोकांना अनोळखी झालं की एकनाथ महाराजांचं हे भागवत काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर फक्त एकच प्रामाणिक प्रयत्न होता की त्याचं साधारण तरी चिंतन व्हावं. आणि हळूहळू एखाद्या माणसाला जरी वाटलं की एकनाथी भागवताचं रोज 10 ओव्या वाचत जाव्या तरी आपलं हे प्रवचन करणं सार्थक होतं. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी 18,000 ओव्या लिहिल्या, अलौकिक. आता हा सगळा विषय आपल्याला काही सांगता येणार नाहीये. सांगता येणार म्हणजे सांगता येईल, पण एवढ्या कमी वेळामध्ये सांगता येणार नाही. म्हणून चिंतनासाठी आपण जो घेतलाय यदू आणि अवधूत म्हणजे दत्तात्रय भगवंत, या दोघांचा संवाद इतका गोड आहे ना. मला अशा डोक्यामध्ये आहे की 24 गुरु तुम्हाला सगळे सांगायचे आहेत, पण मी थोडासा ढसाळ माणूस. ढसाळ म्हणजे काय? एकदा बोलत बोलत गेलो तुम्ही ढसाळ होतो. मला कळत नाही मी किती लांब गेलो. वेळेचं मला भान राहत नाही आणि बरेच वेळेस मी ठरवून जातो की एवढं एवढं बोलायचं आहे, पण ते होत नाही माझ्याकडे. पण मी प्रयत्न करणार आहे की हे 24 गुरु आपल्याला बोलता येईल, सांगता येईल, चिंतन करता येईल. आता तशी माझी दुष्ट घड्याळ थांबायला सुद्धा तयार नाही. तिने 5 वाजले त्याच्यामध्ये. बरेच लोक असं म्हणतात की टाईम जात नाही. आम्हाला बरेच वेळेस असं होतं टाईम थांबत नाही, रुकता नाही आहे समज. तर याची मी फक्त भूमिका आपल्याला सांगतो 2 मिनिटांमध्ये, आणि उद्यापासून जो मूळ विषय आहे त्याचं चिंतन आपण करूया एक 10 मिनिटात. भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवर 125 वर्ष राहिले. 125 वर्ष झाल्यानंतर ब्रह्मदेव, इंद्र, सगळ्या देवता भूलोकावर आले आणि भगवंताला सांगितलं, देवा श्रीकृष्ण तुमचं कार्य पूर्ण झालंय, आता चला तुम्ही. श्रीकृष्ण भगवंत म्हटले, दुष्ट सगळे मारले, फक्त थोडेच राहिले. कोण? म्हणजे माझेच राहिले. असंच होतं महाराज. श्रीमंत बापाचे मुलं जर सात्विक झाले तर समजावं देवाची कृपा आहे, आणि ते जर उन्मत्त निघाले तर समजावं हे स्वाभाविक. हे श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीत ते झाले. त्यांचे मुलं होते आणि ते एवढे उन्मत्त झाले की लोक दुष्टांच्या तावडीतून सुटले, परंतु हेच अत्याचार करायला लागले होते. श्रीकृष्णाने विचार केला, मी गेल्यानंतर, म्हणून आजही एक वाक्प्रचार आहे, यादवी माजलिका. आता ते यादवी माजलिका म्हणजे काय? यादवी माजली, मोगलाई माजली असं म्हणतात. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ अत्याचार व्हायला लागले की माणसं म्हणतात की यादवी माजली. भगवंताची मुलं अतिशय उन्मत्त झाले होते. तो विषय आता मी बोलत नाही, मी कथा कीर्तन अगोदर बोललेला आहे. श्रीकृष्ण भगवंताने त्या मुलांना ऋषीकर्मी शाप दिला. त्याचा मोठा इतिहास पण आहे. इतिहास असा आहे, त्याच्या मागाचा इतिहास सांगतो. महाभारताचं युद्ध झालं, सगळे कौरव मारले गेले, आणि मग गांधारी आणि धृतराष्ट्राची सांत्वना करण्यासाठी कृष्ण गेले होते. गांधारीचा नमस्कार केला आणि तिने विचारलं, कोण आहे? म्हणजे मी कृष्ण आहे. तेव्हा ती गांधारी म्हटली, कृष्णा फार लबाड आहेस रे तू. पांडवातला एकही मुरुड दिला नाही आणि माझा एकही जिवंत राहू दिला नाही. तू लोकांना फसवू शकतो, तू मला नाही फसवू शकत. तू जर ठरवलं असतं तर माझा एकही मुलगा केला नसता. लोक म्हणत असतील की भीमाला मारलं, अर्जुनाने मारलं, पण मी सांगते कुणी नाही मारलं, तू मारलं माझ्या मुलाला. माझे सगळे कौरव जर संपले असेल तर त्यांना तू मार. म्हणून मी तुला शाप देते आता
की यानंतर 36 वर्षांनी माझ्या वंशाचा नाश झाला तसा तुझ्याही वंशाचा नाश होईल. ही महान प्रतिवत्ता होती. श्रीकृष्ण भगवंतांनी परत नमस्कार केला दुसऱ्यांना. म्हटलं बरं झालं मी तुम्हाला हा शाप दिला ना, बरं झालं. तू शाप जरी दिला नसतं तर ते मी करणार होतो, पण बरं झालं तू शाप दिला. आणि मग उन्मत्त झालेल्या या यादवांनाही संपवलं. आणि मग भगवंत स्वधामाला जाणार आहे. या काळामध्ये भगवंताचा मित्र, भगवंताचा सखा, भगवंताचा भक्त, यादवांचा मंत्री, बृहस्पतीचा शिष्य, अशा अनेक पदव्या त्याच्या. उद्धवजी अतिशय सात्विक आहे आणि येऊन त्यांनी भगवंताला नमस्कार केले. देवाच्या बोलण्यावरून त्यांना कळालं की देव आता स्वधामाला जाणार आहे. तेव्हा उद्धव म्हणायला लागले, देवा आपण गेल्यानंतर मी कुणाच्या आधाराने राहावं. भगवंत असे म्हणाले की सगळ्या यादवांचा नाश जरी झाला तर तुझा नाश होणार नाही, कारण तू माझा भक्त आहे, माझ्या भक्ताचा नाश होत नाही. पण उद्धव एक काम करा, मी गेल्यानंतर 7 दिवसामध्ये ही द्वारका जी आहे ही समुद्रामध्ये बुडणार. मग या 7 दिवसाच्या अगोदर तू इथून निघून बद्रिकाश्रमाला निघून जायचं आहे. नाथमार्ग वर्णन करतात. भूमी मागून समुद्रापाशी म्या रचिले द्वारकेसी, मज गेलिया निज धामासी, तो 7वे दिवसी बुडविला. मी या समुद्रातून मागून येते द्वारका. आणि त्याला असं सांगितलं होतं की माझा अवतार कार्य झालं की तुझी द्वारका मी तुला देत आहे. पण मी गेल्यानंतर 7 दिवसानंतर ही द्वारका बुडणार. पण नाही का बाबू, द्वारकेला गेल्यानंतर ती जुनी द्वारका दाखवतात ना मध्ये, ती बुडलेली द्वारका. पण आता एक काम करतो की आता द्वापार युग चालू आहे आणि मी गेल्याबरोबर कलियुग लागणार आहे. परंतु या कलियुगाचा महिमा भयानक असेल. कलियुग या भूमीवर आल्यानंतर सगळीकडे कसं असेल, नाथमार्गाने गोड वर्णन केलंय. त्याचं म्हटलंय, म्या सांडिलिया महितळी. महितळी शब्दाचा अर्थ पृथ्वी. प्रबळ बळ वाढेल कळी, आजी तत्वा निघेजे तत्काळी, जब तो कळी नातळे. उद्धवा मी गेल्यानंतर कलियुगाची प्रबलता वाढेल, म्हणून मी असेपर्यंत तू बाबा इथून निघून जा. बरं कलियुग लागल्यानंतर होईल काय? ऐका, आता नाथ महाराजांनी तेव्हा लिहून ठेवलंय आणि त्याचा प्रत्यय आज येतोय आपल्याला. काय होईल कलियुगामध्ये? कळी आतळेल तेव्हा, जनी अधर्म वाढेल तेव्हा, कुविद्येच्या उठती हवा, सैंग धावा निंदेच्या. कलियुगामध्ये माणसं कथेला येऊन बसणार नाही. माणसं आपापमध्ये ग्रुप करते. हे मी भागवत सांगतोय आपल्याला. कुठं? मंदिराच्या बाहेर. बरं, मग तिथं बसून काय भजन करतील का? तिथं काय करतील म्हणजे तिथं निंदा करतील. कलियुगामध्ये हा कलेचा महिमाच आहे. मला आपण असं म्हणतो की भजनात, बरं एखादा मनुष्य जिथं येऊन बसत नसेल मग काय साधना करत असेल का? मग असं उगाच मंदिराची पुढे तिकडे पळतात, कुठेतरी ग्रुप करून उभे राहतात. नाथ महाराजांनी त्याची उत्तरं दिली. कलियुगामध्ये भजन कीर्तन आवडणार नाही माणसाला. कलियुगामध्ये 2 माणसांनी एकत्र व्हायचं आणि कुणाविषयी तरी काहीतरी बोलायचं, याच्यामध्ये ते समाधान मानते. दशन कशाने आपल्याला वाचून दाखवतो. नलभे स्वार्थाची कवडी, तरी करीती निंदेच्या कोडी, ऐसी कलियुगी वस्ती कुडी, तुवा अर्धघडी न करावी. शब्दाकडे लक्ष द्या. नलभे स्वार्थाची कवडी, इतरांची निंदा करत असताना त्याच्यातून कवडीचा सुद्धा फायदा होणार, कवडीचा नाही. ही नाथांची भाषा, कळतं का?
कवडीची सुद्धा त्याच्यामध्ये फायदा होणार नाही, काही फायदा होणार नाही. पण निरर्थक न फायदा होणाऱ्या गोष्टी मात्र दिवस रात्र करत बसते. हा कलियुगाचा नेम असेल. म्हणून उद्धवा, सज्जन माणसाने राहावं असं हे कलियुग राहणारच नाही. मी तुला सांगतो की मी जाण्याच्या अगोदर अर्ध घडी न राहता तू निघून जा. उद्धव भगवंताला म्हणायला लागले, देवा तुम्ही मला म्हणतात की तू निघून जा, पण बद्रिका आश्रमाला गेल्यानंतर मी करायचं काय तिथं जाऊ? तिथं गेल्यानंतर मी काहीतरी माझं चिंतन असायला पाहिजे ना. माझं बोलणं लक्षात घ्या. जर मनुष्याच्या हृदयामध्ये चिंतन नसेल आणि असा म्हणून जर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जरी गेला तर तो काय करेल? तो इथलाच विचार करेल ना. नाथ महाराज म्हणतात की वनी जाऊनी वनिता चिंतू लागला. एखादा मनुष्य गावात राहत असताना घरी बायकोचं त्याचं खूप भांडण व्हायचं. आता भांडणं व्हायचं म्हणजे विशेष नाही, भांडणं होत नाही म्हटलं तर आश्चर्य वाटेल. तू आता समजतेस काय तुम्हाला? संन्यासजी बऱ्याच दिवसाचं ऐकते होते. तुमच्या या शब्दाचा संन्यास घ्यावा वाटतो मला. सारखं संन्यास घे कोण विचारतो तुम्हाला बाहेर? तुला माहिती नाही की कोण आहे? म्हणजे मलाच माहिती तुम्ही कोण आहे. तुम्ही कोण आहे ते म्हणजे मी गेल्यावर कळेल तुला. म्हणजे तुम्ही जाऊन तर पहा. तुम्ही जाऊन तर बघा. नाथ महाराज म्हटले एक दिवस त्याने केलाच प्रयत्न. 2-4 मेथीचे लाडू खाल्ले तर तिला भेटणार नाही. आणि मग गेला तो जंगलामध्ये गेला. पण तिथं गेल्यानंतर डोळे टाकले त्याने. त्याला वाटलं असा देव प्राप्त करून घेऊ. ते म्हणजे देहाने घर सोडलं पण मनाने सोडलं म्हणतात. मग वनी जावणी वनिता चिंतू लागला. डोळे लावले बापू त्याने. आणि डोळे लागल्याबरोबर पहिली बायकोकडून समोर रागा पाहतो कुठं गेले. अंतकरण जर शुद्ध नसेल तर तुम्ही जंगलामध्ये जरी गेला तर परमार्थ घडणार नाही. आणि याच्या उलट आहे, अंतकरण शुद्ध असेल तर बाजारामध्ये सुद्धा परमार्थ घडणार. परमार्थ हा देहाचा नाहीच मुळात. परमार्थ हा चित्ताचा. उद्धवाने विचारलं, देवा मी तिकडे जायचंय, बरोबर आहे तुमचा, पण तिथं जाऊन करू काय? मला काहीतरी चिंतन तरी द्या. मी तिथं जाऊन मग मी चिंतनामध्ये राहावं, आनंद मिळावा असं काहीतरी मला चिंतन द्या. आणि मग भगवंताने त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. आणि जो उपदेश केला ना ते हे एकनाथी भागवत. मग या एकनाथी भागवतामध्ये वेगवेगळा विचार सांगत असताना भगवंताने सांगितलं, बाबा ज्या जगाच्या ठिकाणी आपली आसक्ती आहे हे जगत मुळामध्ये मिथ्या आहे. हे प्रकृतीचा परिणाम आहे. संसार शब्दाचाच अर्थ असा आहे, संसरती इथे संसार जे टिकून राहत सारखं बदलत राहत. मुलगा जन्माला आला की लहान मुलगा, त्यानंतर तरुण झाला की म्हातारा की मृत्यू, सतत बदल आहे. नाथ महाराज तर असं वर्णन करतात की प्रत्येक क्षणाला बदल आहे, पण माणसाला तू कळत. दुसरं सांगू का, तोच बदल नाही, माणसात बदल आहे. आपण म्हणतो लय बदलले होतो मी. अरे लय बदलले म्हणजे काय? संसारातच नव्हतो. संसाराचा स्वभावच आहे ना, बदलणार पण नाही. ज्याला परमार्थाची अधिष्ठान प्राप्त झालं नाही बदलणार. पण व्यावहारिक बुद्धीचा माणूस बदलणार म्हणजे बदलणार, कारण व्यवहार बदल हा संसाराचा नियम. आणि मग भगवंताने सांगितलं की आपल्या बुद्धीमध्ये विवेक करून या जगाकडे पाहत असताना सार काय आहे, आसार काय आहे याचा विचार कर आणि साराचा स्वीकार कर आणि आसाराला टाकून दे. आणि मग हे करून घेण्यासाठी सार काय आहे, आसर काय आहे हे करून घेण्यासाठी मी तुला सुंदर असं एक उपाख्यान सांगतो, एक कथा सांगतो की माझ्या वंशामध्ये आमचे पूर्वज जे आहेत त्यांचं नाव यदू महाराज. ये तिचे ते यदू आहे. या यदू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं गुरुजी, थोडं बारकाई नाही. त्यांच्यामध्ये एक गुण असा होता की हजारो माणसं जरी असली तरी त्या हजारो माणसामध्ये ते महापुरुषाला ओळखत होते. हे अलौकिक प्रतिभा असते. म्हणजे हजारो माणसं जमलेले आहेत आणि त्या हजारो माणसातून तुमचा जर दृष्टिकोनात असेल तर तुम्ही त्या हजारो माणसातून सुद्धा सज्जन माणसाला शोधून काढू शकतात. ही दृष्टी यदूंची. आणि मग या यदूंचा
आणि दत्तात्रय भगवंताचा संवाद झाला. हे दत्तात्रय भगवंत अवधूत आहे. अवधूत म्हणजे काय? जिकडे दिशा दिसेल तिकडे निघायचं, परमार्थाचं चिंतन करायचं. जसं कबीरदास म्हणतात ना, मन लागो मेरो मन लागो यार फकीरी में, ओ यार फकीरी में, जो सुख पाओ राम भजन में, राम भजन में, राम भजन में, जो सुख पाओ राम भजन में, ओ सुख नाही अमीरी में, जो सुख पाओ राम भजन में, ओ सुख नाही अमीरी में. कबीरदास काय म्हणतात दादा? जो सुख पाहू राम भजन में, ओ सुख नाही आमेरी में. पैसे आले 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 माणसं म्हणतात, गेले कधी कधी कळत म्हणजे आल्याचा आनंदही मिळू देत नाही, ते गेले. ओ सुख नाही अमीरी में, भला बुरा सबका सुन लीजे. कोणी म्हणतील काय मोठा महात्मा आहे, त्यांचं ऐकून घ्या. कोणी म्हणतील काय दाग वाटते का, काम धंदा सोडून नुसतंच करतो, त्याचं ऐकून घ्या. भला बुरा सबका सुन लीजे, कर गुजरान गरीबी में, हो मन लागो मेरो मन लागो रे, मन लागो, मन लागो लागो रे लागो यार फकीरी में. हाथ में कुंडी बगल में सोटा, चारों दिशा जगीरी में. वस्तू अशा ठेवायच्या सोबत जे चोरू शकणार नाही. कमंडोलो हातामध्ये, सोटा हातामध्ये आहे आणि फकीरीत फकीरीत जिकडं पाहावं तिकडं माझंच राज्य, असे अवधूत फिरायचे सगळे. आणि मग यदूंनी त्यांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर हा जो गुण त्यांचा होता की महापुरुषाला ओळखावं, गेले आणि त्यांना दंडवत झाला. यदून यदू राजा आहे, चक्रवर्ती सम्राट आहे, नमस्कार केला. कुणाला? अवधूतांना, दत्तात्रयांना. यदूंनी दत्तात्रयांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर इथल्या ज्या ओव्या आल्या, 2-3 ओव्या तेवढ्याच मी वाचतो. दत्तात्रय भगवंताला यदूजी असं म्हणतात की तुमच्या अंगावर कपडे नाहीत, कुठली श्रीमंती तुमच्याकडे दिसत नाही, परंतु तुमच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता, तुमच्या चेहऱ्यावर जे तेज दिसतं ते एखाद्या सम्राटाच्या चेहऱ्यावर सुद्धा नाही. म्हणून मला असं वाटतं बापू की माणसांनी इतरांच्या संपत्तीचा हेवा करू नये, त्याच्या आनंदाचा हेवा करावा. माणसांना हेवा कशाचा का, त्यांच्याकडे नाही मोठी गाडी आहे, पण गाडी आहे पण एसी लावावं लागतं त्याला मध्ये, एवढा गरम येतो. म्हणून अध्यात्म आम्हाला शिकवतं की आम्ही स्पर्धा कोणाच्या पदार्थांची करणार नाही, आम्ही स्पर्धा आनंदाची करणार. मग तो आनंद एखाद्याच्या फकीराकडे असेल ना तर त्याचं आकर्षण आम्हाला असेल. म्हणून पण हे कोण करू शकतं? जो सम्राट आहे ना, ज्याला सगळं काही मिळालं ना, तो हा विचार करू शकतो. ज्याला ह्या पदार्थ मिळालेच नाही त्याला हा विचार येतो. येतो म्हणतो माझ्याकडे सगळं आहे, मी आवाज दिला की माझ्यापुढे सैनिक उभे राहतात, अनेक दास शिवाजी सेवा करायला. पण हे अवधूतजी, जी मस्ती, जी फकीरी, जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर तो नाही हो माझ्याकडे. आथरुणावर झोपलो म्हणून मी पाहतो की झोप फुलंबरी करून येईल का, फुलताबा करून येईल का, इकडून ओढून करून येईल का, येतच नाही सकाळपर्यंत. तुमच्याकडे पाहिल्यानंतर कसं वाटतं? नाकरांच्या भाषेत नाकराय बोलताय,
वनवा जळे दोही थडी गजे गंगा जळी दिधली बुडी. शब्द ऐका म्हणजे आपल्याला आनंद मिळेल. नकळे गजे गंगा जळी दिधली बुडी त्यासी न लागती तापाच्या ओढी तैसे निरवडी तुझ देखो. जंगल असा मला कळतं ना बोलणं पण सगळ्यांना. जंगल असं जंगल आणि त्या जंगलाला आग लागली. वनवा म्हणतात त्याला. रानामध्ये वनवा पेटलेला आहे. एका झाडाला दुसरा झाड लागून सगळीकडे आगच आग आगच आग. पण त्या जंगलाच्या मध्ये एक सुंदर सरोवर आहे म्हणजे पाण्याने भरलेलं तळ ना तळा. काय झालं काका त्या जंगलामध्ये जे प्राणी होते ना आग लागल्यामुळे ते जळून झाले. पण एक हत्ती हुशार म्हणजे काय केलं तो जंगलात थांबला. ते थंड पाण्याचं जे सरोवर आहे त्या थंड पाण्याच्या सरोवरामध्ये तो आला. परिणाम काय झाला इकडे जंगलाला आग लागलेली होती पण तो वनवा त्याला लागलेला नाही. यदू म्हणताय महाराज जगामध्ये पाहिल्यानंतर संसाराच्या आगीमध्ये सगळे जळून भस्मसात होत आहे. जे पाहत्यांचे चेहरे पडलेले का रडताय मेरी सुराती ऐसी आहे. रडायला कारण लागत नाही. कशाला कारण मला चहा दिला नाही म्हणून रडणार. रडायला कारण लागतं का. मी एका घरी गेलो होतो महाराज. आता काय सांगायच्या गोष्टी नाहीत परंतु सांसारिक लोकांची किती छोट्या छोट्या गोष्टी दुःख असतात. ते आमचे पाहुणेच आहेत पण नाव सांगत नाही अजून जिवंत आहेत ते म्हणतात आणि मेल्यावर सांगत असतात म्हणजे काय. मी त्यांच्या घरी गेलो सगळं काय घर भरणं तोंड धरलं असं. मग त्या बाईचंच अधिराज्य होतं त्या घरामध्ये. आणि मग मी गेलो त्यांना म्हटलं आता सगळं चांगलं आहे ना मुलाचे लग्न झाले घरामध्ये सगळं काय खुश तर आहात ना तुम्ही. काय असं खुश म्हटले. बरं काय झालं मग सुनबाई तर चांगली ना आता तर तुम्हाला सुख असेल खूप चांगलं. कशाचं सुख कशाचं काय म्हणाला. बरं म्हटलं काय झालं मग. अहो म्हटले माझी मुलगी आली होती तिकडून आणि तिचा मुलगा होता. महाराज इकडच्या भाषेत बोलत मही कमी यायला लागली आता इकडची भाषा. मही पोरगी आली माझी मुलगी आली तिचा मुलगा सुद्धा घेतला नाही. मुलगा सुद्धा घेतला नाही. तिला पोहून गेली. अरे ती तुमच्या घरात नवीनच आली ना ती मुलगी नवीन आली ना तर समजून सांगा थोडंसं. तुमची मुलगी का जन्मजात हुशार होती काशी आणि रडायला लागली होती बाई. मी मनात असा विचार केला की यातला एखादा अश्रू जरी देवासाठी आणि संतांसाठी असता तर बाई तुझं उद्धार झाला असता. कशासाठी रडते म्हणून संसारात आग लागली आग. आणि यदूंना विचारलं की या वणव्यामध्ये तुम्ही अशी शांत कशी तुम्ही शांत कशी म्हणून ओव्या काय वापरल्यात. वनवा जळे दोही थडी. दोन्ही थडीला वनवा लागला. गजे गंगा जळी दिधली बुडी. गजाने गंगा जळामध्ये बुडी दिली आणि त्यासी न लागता तपा तापाच्या ओढी तैसे निरवडी तुझ देखो. तो हत्ती जसा शांततेमध्ये आणि त्या झळाने त्याला लागतच नाही तो जसा उन्मत्त आनंदामध्ये बसलेला आहे तसं तुम्हाला आम्ही पाहतोय. महाराज माझ्याकडे सगळं आहे फक्त तेवढं नाही. जी आनंद जो मस्ती तुमच्यात आहे ना ती नाही माझ्याकडे. ती द्याल का तुम्ही मला. आणि मग हा अवधूत बोलायला लागला. मला अवधूत बोलायला लागला. अवधूत बोलायला लागल्यानंतर नाथ महाराज असं म्हणतात की जे माणसं कधी बोलत नाही अशा माणसाच्या बोलण्याची वाट पाहावी लागते. जे माणसं सारखे बोलतात ना असं म्हणतात बस करा तुमचं बोलून बोलून काम दुखायला लागले. पण जे माणसं कधी बोलत नाही आणि ते माणसं बोलायला लागले की त्याच्या बोलण्याला किंमत असते. म्हणून मला असं वाटतं की गरज नसताना बोलतच नव्हतं माणसाने. त्या बोलण्याला किंमत प्राप्त.
आणि जेव्हा हा अवधूत बोलायला लागला तेव्हा नाथ महाराज म्हणतात कसा तो बोलायला लागला. आता ऐका साहित्य मराठी भाषेमधलं. क्षीरसागर उचंबळला की कृपेचा मेघ गर्जिनला, निज सुखाचा वाधावा आला, तैसा बोलिला ब्राह्मणो. कसा बोलायला लागला? क्षीरसागर उचंबळला, क्षीरसागर उचंबळून यावा, लाटा निर्माण व्हाव्यात असा हा बोलला. कसा बोलला? का कृपेचा मेघ गर्जिनला, कृपारूपी मेघ गडगड 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 वाजावा अशी याची वाणी होती. निज सुखाचा वाधावा आला, निज सुखाची तुतारी वाजायला लागली, सनई गोड वाजायला लागली, असं याचं बोलणं होतं. आणि तो अवधूत म्हणायला लागला, राजा राजा आणि सात्विकू, सिद्ध लक्षणे लक्षकू, पृथ्वी माझी तूच एकूण दिसे आणि तू सर्वथा. काय गोड बोलले महाराज. ते असं म्हटले राजा आणि सात्विकू, याचा अर्थ राजकारणी माणूस आणि सत्वगुण एकत्र येत नाही. काय एक वाक्य होतो, हा माफी मागून. राजकारणी माणूस कधी धार्मिक असू शकत नाही, कधीच नाही. आणि धार्मिक माणूस कधी राजकारणी असू शकत नाही. ह्या दोन भिन्न गोष्टी विरुद्ध होतो. आणि म्हणून इथं नाथ महाराज असं म्हणतात की राजा आणि सात्विक असं नसतं होत कधी. पण कधी कधी होतं हे अलौकिक घडली. तू राजा आहेस आणि राजा असून सात्विक आहे. असं वाटतं की सोन्याला सुगंध आहे. जर तुमच्याकडे प्रतिष्ठा असेल, राज्य असेल आणि राज्य असून तुम्ही जर सात्विक असाल तर ते अलौकिक आहे. मला वाटतं भारताचं भाग्य आहे. मी राजकारणाच्या भाषेतून बोलत नाहीये. आज आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान, मला त्यांच्यामध्ये हे गुण दिसतात, राजा आणि सात्विक. पण काय करावं आता, राजकारण करायचं म्हणजे त्या मोद्याने काय केलं कळेल, तुझ्या पोरांना कळेल पुढच्या काय केलं. सात्विक एवढी सात्विकता बापू. आता पाठीमागे नवीन संसद झाली, त्याची पायाभरणी केली. तर आपण जर तो कार्यक्रम पाहिला तर वैदिक मंत्रामध्ये त्या संसदेची पायाभरणी केली. हे भारतामध्ये पहिल्यांदा पाहिलं की लोकशाहीच्या मंदिराची भूमिपूजन करत असताना वैदिक मंत्राने ती झाली. लोक म्हणतात तुम्ही का त्यांच्यावर प्रेम करतात? ते संस्कृतीवर प्रेम करते म्हणून आम्ही त्यांच्यावर करतो, बाकी काय त्याच्याकडे. तो राजा आणि सात्विक हे लक्षणं निश्चितच म्हणावं लागेल की यदुवंशाचाच काहीतरी अंश असावा. इथं आलंय म्हणून नका, ओढून ताणून नाही. राजा आणि सात्विक, सिद्ध लक्षणे लक्षुकू, पृथ्वी माझी तूची एकू, न दिसे आणि तू सर्वता. ऐका पुढे, सुंदर आणि सुगुण. बऱ्याच वेळा जे माणसं सुंदर असतात ना ते सद्गुणी नसतात. पण असं कधी कधी होतं की दिसायला सुंदर असतं आणि गुणवाणी असतं. तुझ्या बाबतीत असं झालं की तू दिसायला सुंदर आहे आणि गुणी पण आहे. तर सुंदर माणसं खूप अहंकारी असतात, कोणी माझ्यासारखं अवगुणीच असतात. पण राजा तुझ्यामध्ये दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या. आणि म्हणून मी तुला सांगणार आहे, माझ्यामध्ये ही अलौकिकता कशी आली. मी माझ्या जीवनामध्ये या जगाला विद्यापीठ बनवलं. विद्यापीठ म्हणजे काय महाराज? विश्वविद्यालय बनवलं या जगाला. विश्व हेच माझ्यासाठी विद्यालय होतं. हे सगळं विश्व हेच माझ्यासाठी विद्यालय झालं. शेवटचं वाक्य बोलतो आणि थांबणार मी. तुमच्याकडे जर योग्य दृष्टी असेल तर मग तुम्हाला ग्रंथ वाचावं लागेल. त्या विशेष तुम्ही जगामध्ये फिरत असताना सुद्धा तुम्ही ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. तुमच्याकडे अवलोकन करण्याची दृष्टी पाहिजे. माणसं आयुष्यभर नुसते पुस्तकं वाचतात. पुस्तकं वाचता वाचता माणसं वाचता यावं. माणसं तुम्हाला वाचता यायला लागली की मग वेगळा अभ्यास करावा लागत नाही. आळंदीहून येतगावपर्यंत येईपर्यंत मी अनेक ग्रंथ वाचतो. माणसाला पाहून अवलोकन करण्याची तुमची फक्त वृत्ती असावी. अवधूत असं म्हणतात की या जगामध्ये मी अवलोकन केलं, याच्यातून 24 गुरु केले. तर हे गुरु करत असताना गुरु सगळेच चांगले होते असे नाही. ज्यांच्याकडून काही घेतलं तेही गुरु होते माझे, आणि ज्यांच्याकडून काही घेतलं नाही तेही माझे गुरु होते. एखाद्याकडून चांगला गुण मी घेतला तो माझा गुरु होता, आणि हा वाईट वागतो याच्यासारखा आपण वाईट वागायचं नाही, त्याला मी गुरु मानणार. कारण तुम्हाला हे शिकवण दिली ना
की दारू पिऊन कुठेही डोळावं लागतं, तुझ्यासारखं मी वागायचं नाही, हे तू मला शिकवलं, तू माझा गुरुच आहेस. आज आपलं मानसशास्त्र जे बोलतं ना, बी पॉझिटिव्ह, असं सकारात्मक राहा, सकारात्मक राहा, हे व्याख्यान जे आहे ना माणसाला एवढं सकारात्मक बनवेल की हे जर त्याला कळालं तर तो आणि जगात दुःखच नाही, आनंदाचा आनंद. असा हा आनंदाचा मूलमंत्र देणारा हा ग्रंथ, याचं अवलोकन आता किती दिवस, 3 दिवस राहिले. त्याचा विचार आपण उद्या करूया. आणि खरं तर मी एवढी अपेक्षा केली नव्हती की एवढे सगळे मंडळी येतील म्हणून, माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आले गावाच्या मानाने. तर आता मलाही एक ऊर्जा निर्माण झाली आहे की काहीतरी सांगावं चांगलं म्हणून उद्याच्या सत्रामध्ये आपण 3 वाजता 3 ते 5 या कालावधीमध्ये सुरू करू. खरं तर आपलं भाग्य आहे. एक लक्षात ठेवा की हा कोरोनासारखा महारोग आला, त्याच्यामध्ये अनेक लोक मेलेत, त्यांचा नामोनिशाण गेला. या कोरोनामध्ये आपण मेलो नाही, आपण जिवंत राहिलो. तुम्ही मेले असते तरी या शेतेबित्या तशाच राहिल्या असते. मग देवाने जरी आम्हाला हा अवकाश दिला असेल तर राहिले आयुष्यामध्ये किती 3 दिवस, सगळं आयुष्य तुम्ही संसारासाठी देताय की नाही, हे 3 दिवस आपण आपल्या आनंदासाठी, विचारांसाठी देऊया. आणि आपण सगळे जर आलात तर मला माझ्या मातृभूमीमध्ये आणि आपल्या माणसामध्ये बोलण्याचा एक वेगळा आनंद मिळेल. उद्या परत 3 वाजता 3 ते 5 या वेळेमध्ये भेटून जीवनाला उन्नत करणारे अनेक मंत्र, मूलमंत्र, सूत्र नाथ महाराजांच्या भाषेमध्ये प्राप्त करू. विठाला विठाला विठाला.